Namaste, I am Abhijit Jadhav, astrologist, numerologist and tarot card reader. Welcome to my channel, welcome to एक शक्ती परिवार, जिथे एव्हरी वीक आपण तुमचं लाईफ बेटर कसं करता येईल त्याची चर्चा करत असतो. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत की व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आणि तुमच्या लव्ह लाईफमध्ये काय एंजल्स गायडन्स देऊ इच्छितात त्याची चर्चा करणार आहोत. हा पूर्ण व्हिडिओ मुलांक बेस्ड असेल. मुलांकसाठी एंजल्स काय मेसेज देतात त्याची चर्चा करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आता सुरुवात करूयात आपण मुलांक 1 पासून. मुलांक 1 ज्या लोकांचा जन्म 1, 10, 19 किंवा 28 तारखांना झाला त्या लोकांचा मुलांक असतो 1. मुलांक 1 साठी एंजल्स असं म्हणतायत, रिलिजियस फॅक्टर्स, युअर लव्ह लाईफ इज इन्फ्लुएन्स्ड बाय युअर रिलिजियस अपब्रिंगिंग अँड स्पिरिच्युअल पाथ. सो तुमच्या लव्ह लाईफमध्ये तुमचे रिलिजियस फॅक्टर्स इन्व्हॉल्व्ह होताना दिसतात. सो तुम्ही रिलिजियस गोष्टी प्रॅक्टिस केल्या, जर तुम्ही तसे करत असाल, रिलिजियस काही गोष्टी करत असाल, स्पिरिच्युअल गोष्टी काही करत असाल, तर तुमच्या लव्ह लाईफमध्ये त्या ह्यावेळेस इन्क्ल्यूड करणं गरजेचं आहे. तुमचा पार्टनर कदाचित स्पिरिच्युअल असू शकतो, सो तुम्हाला सुद्धा किंवा तुम्ही स्पिरिच्युअल असू शकता. त्यामुळे स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म किंवा एक दैवी भक्ती वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लव्ह लाईफमध्ये आणायच्या. तुम्हाला प्रेयर्स करायचे. तुमच्या लव्ह लाईफमध्ये काही डिस्टर्बन्सेस असतील तर ते क्लिअर होण्यासाठी, तो पाथ तुमचा क्लिअर होण्यासाठी तुम्हाला प्रेयर्स करायचं आणि त्या थ्रू तुम्हाला चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. मुलांक 2 ज्या लोकांचा जन्म 2, 11 किंवा 20 किंवा 29 तारखेला झालेला त्या लोकांचा मुलांक असतो 2. त्यांच्यासाठी युनिव्हर्स असं म्हणतंय, हिलिंग फॅमिली इश्यूज, युअर लव्ह लाईफ बेनिफिट्स ॲज यू फॉरगिव्ह युअर पॅरेंट्स. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या लाईफमध्ये कोणते ना कोणते इश्यू चालू आहे, तुमच्या लव्ह लाईफमध्ये म्हणावे तसं तुम्हाला यश मिळत नाही आहे, रिझल्ट मिळत नाही आहे, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होताना दिसतात, तर यावेळेस तुम्हाला एंजल्स असं म्हणतात, जर तुम्ही फॉरगिव्ह करायला शिकलात, तुमचे पॅरेंट्स असो, तुमचे रिलेशनशिपमधले लोक असो किंवा ज्याच्याबरोबर तुम्ही आत्ता कमिटेड आहात किंवा ज्याच्यासाठी तुम्ही बघताय त्या लोकांना तुम्ही फॉरगिव्ह करण्याचा प्रयत्न केला, जर तुम्हाला कुठला त्रास झाला असेल त्या लोकांमुळे, तर त्या लोकांना तुम्ही माफ करायला शिका. आणि जर तुम्ही माफ करायला शिकला, तुम्ही माफ करू शकलात, तर तुमच्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस या वर्षभरात येताना दिसतात. सो तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा, कारण की फॉरगिव्हनेस हील्स असं म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही माफ करता त्यावेळेस ती गोष्ट तुमच्या सिस्टीममधून पण निघालेली असते आणि तुमची हिलिंग होते. त्यावेळेस तुम्ही नवीन गोष्टींना अट्रॅक्ट करू शकता. मुलांक 3 साठी बघूया. ज्या लोकांचा जन्म 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झालाय त्या लोकांचा मुलांक असतो 3. त्यांच्यासाठी आहे कार्ड आलेला आहे, कोडिपेंडन्सी, ॲडिक्शन्स आर अफेक्टिंग युअर रोमॅन्टिक लाईफ. जर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ॲडिक्शन असेल, मग ते तुम्ही अनलाइज करा की आपल्याला कोणत्या गोष्टीचं ॲडिक्शन आहे. आणि जर त्या ॲडिक्शन तुमच्या लव्ह लाईफमध्ये, तुमच्या ही पूर्ण रिलेशनशिप फॅक्टरमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करत असेल, तर तुम्हाला या वर्षभरात ते ॲडिक्शन सोडून देणं मॅन्डेटरी आहे. तुम्हाला त्या ॲडिक्शनपेक्षा तुमचा लाईफ पार्टनर, तुमचं सोलमेट, तुम्ही ज्याच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहात ती गोष्ट जास्त महत्त्वाची असली पाहिजे. आणि जर तुम्ही हे करू शकलात तर तुम्हाला या वर्षभरामध्ये खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. मुलांक 4 ज्या लोकांचा जन्म 4, 13, 22 किंवा 31ला झाला त्यांचा मुलांक असतो 4. त्यांच्यासाठी कार्ड येतं, न्यू लव्ह, अ न्यू पर्सन हॅज स्टर्ड युअर रोमॅन्टिक फिलिंग. जर तुम्ही बऱ्याच टाईमपासून रिलेशनशिपमध्ये नवीन पार्टनर शोधत असाल, तुम्ही सोलमेटच्या सर्चमध्ये असाल किंवा तुमचं एक्झिस्टिंग रिलेशनशिप खराब होतं आणि तुम्ही जर त्यातून तुम्ही ब्रेकअप तुमचं झालं असेल, तर तुम्हाला या वर्षभरामध्ये एक नवीन पार्टनर, एक नवीन लव्ह तुमच्या लाईफमध्ये एंटर करताना दिसते. सो हा पॉझिटिव्ह टाईम आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पास्ट मिस्टेकपासून शिकलं पाहिजे, पास्ट पॅटर्न्स तुम्हाला ब्रेक करता आलं पाहिजे, तर तुम्ही हे नवीन येणारं रिलेशनशिप टिकवू शकता. मुलांक 5 साठी बघूयात. 5, 14 किंवा 23 या तारखेला जन्म झालेला असा लोकांचा मुलांक असतो 5. त्यांच्यासाठी आलंय, चिल्ड्रन, युअर लव्ह लाईफ इज बिंग अफेक्टेड बाय चिल्ड्रन. नंबर 5च्या लोकांसाठीचा मेसेज युनिव्हर्सकडून असा आहे, तुम्ही मॅरिड असाल, तुमची मुलं असतील तर तुमच्या मुलांचं संगोपन करण्यात, त्यांच्यासाठीच्या काही गोष्टी करण्यात जर तुम्ही तुमचा हातभार दिला, तुम्ही तुमच्याकडून गोष्टी सांगितल्या, बघितल्या, तुम्ही त्यांची काळजी घेतली, तर तुमचे लव्ह लाईफमधले प्रॉब्लेम्स आपोआप रिसॉल्व्ह होत आहेत. आणि जे लोक मॅरिड नाही आहेत किंवा कमिटेड आहेत किंवा ते सिंगल आहेत, तर त्या लोकांनी जे ऑर्फनेजेस असतील, जिथं मुलांच्या रिलेटेड काही कामं केली जात असतील, सोशल सर्व्हिसेस असतील, अशा ठिकाणी नक्की जाऊन मुलांसाठी काही काम केलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या लव्ह लाईफमधले ब्लॉकेजेस दूर होताना दिसतात. नंबर 6 ज्या लोकांचा
जन्म 6, 15 किंवा 24 या तारखांना झाला त्यांचा मुलांक असतो 6. त्यांच्यासाठीचं कार्ड आहे मेक द एफर्ट. ग्रेट लव्ह इज वर्थ टेकिंग द स्टेप्स यू आर गाइडेड टू टेक. सो तुम्हाला या वर्षभरामध्ये तुमचं रिलेशनशिप बेटर करण्यासाठी, तुमच्या रिलेशनशिपमध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी तुम्हाला एफर्ट्स टाकायचे. तुम्ही वाट नाही बघू शकत की समोरचा माणूस कधी एफर्ट टाकतोय, समोरच्या गोष्टी कधी होत आहेत. तुम्हाला फर्स्ट चान्स घ्यायचं, तुम्हाला ती फर्स्ट स्टेप घ्यायची, तुम्हाला थोडं एक्सप्लोअर करायचं स्वतःला. तुम्हाला तुमचा इगो, तुमच्या गोष्टी सोडून तुम्हाला एक पाऊल पुढे चालायचं, जेणेकरून समोरच्या माणसाचा आणि तुमच्यामधलं डिस्टन्स कमी होऊन बऱ्याचशाच नवीन गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतात. नंबर 7च्या लोकांसाठीचा काय मेसेज आहे तो बघूया. ज्या लोकांचा जन्म 7, 16 किंवा 25 या तारखांना झाला त्यांच्यासाठीचा मेसेज आहे लव्ह युअर सेल्फ फर्स्ट. युअर सेल्फ रिस्पेक्ट मेक्स यू मोर रोमॅन्टिकली अट्रॅक्टिव्ह. सो हा मेसेज अशा लोकांसाठी आहे की नंबर 7 वाले जे लोक आहेत की कदाचित ते नुसतं लोकांना देत आहेत पण अल्टिमेटली त्यांचा कप अपूर्ण राहतो, त्यांचा कप पूर्ण भरत नाही. आणि मग ज्यावेळेस तुमचा कप पूर्ण भरलेला नाही आहे त्यावेळेस तुम्ही लोकांना काय देऊ शकणार. त्यामुळं हे वर्ष तुम्हाला यामध्ये तुम्हाला सांगते की तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका, सेल्फ लव्हवर तुम्ही फोकस करा. आणि जर तुम्ही सेल्फ लव्हवर फोकस करत असाल, त्या रिलेटेड गोष्टी करत असाल तर नक्की तुम्हाला सक्सेस मिळताना दिसेल. कारण की ज्यावेळेस तुम्ही कम्प्लीट असाल त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकाल तर तुम्ही दुसऱ्यांवरही तेवढेच प्रेम करू शकाल. त्यामुळे त्या पद्धतीमध्ये सेल्फ लव्हवर फोकस ठेवून तुम्ही काम करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला नक्की लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस दिसतील. मुलांक 8साठी काय मेसेज आहे तो चेक करूयात. ज्या लोकांचा जन्म 8, 17 किंवा 26 या तारखांना झाला त्यांच्यासाठीचा मेसेज आहे ट्रू लव्ह. दिस इज द रोमॅन्स ऑफ लाईफ टाईम. म्हणजे आत्ता तुम्ही ज्या पार्टनरसोबत आहात, ज्या पार्टनरसोबत तुम्ही लग्न करणार असाल, जो तुम्ही सोलमेटच्या सर्चमध्ये असाल किंवा ऑलरेडी तो पर्सन तुमच्या लाईफमध्ये आला आहे पण तुम्हाला त्याच्या बाबतीत कन्फ्युजन असेल तर हे कार्ड सांगतं की दिस इज युअर ट्रू लव्ह. मग हा तुमचा सर्च तुम्ही थांबवला पाहिजे. तुम्ही तुमच्या इंट्युशनचं, तुमच्या मनाचं ऐकलं पाहिजे. तुमचं हार्ट तुम्हाला काय सिग्नल्स देतं, तुमचं हायर पॉवर, तुमचा ईश्वर तुम्हाला काय सिग्नल देत आहे त्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे. तुमच्या इंट्युशनवर फोकस करून जर तुम्ही काम केलं तर नक्की तुम्हाला तुमचं ट्रू लव्ह या वर्षभरात मिळण्याचे चान्सेस आहेत. लास्ट बट नॉट द लिस्ट नंबर 9. ज्या लोकांचा जन्म 9, 18 किंवा 27 झाला त्या लोकांसाठीचं काळ पास्ट लाईफ रिलेशनशिप यू हॅव नोन इच अदर बिफोर. जर तुमच्या लव्ह लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, काही इश्यूज क्रिएट होत असतील तर तुम्ही ते चेक करा की ते इश्यूज तुमच्या पास्ट लाईफमधून तर येत ना किंवा कुठल्या पास्ट पॅटर्नमुळे तर त्या गोष्टी होत नाही येत ना. आणि जर तुम्ही ते आयडेंटिफाय करू शकत असाल की ते तुमच्या पास्ट लाईफमुळे होत आहे, पास्ट लाईफ ट्रॉमाजमुळे होत आहे किंवा तुमचा जो पार्टनर आहे तो तुम्हाला पास्ट लाईफपासून ओळखतो, त्यामुळे तुमचं कनेक्शन बेटर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. जर तुम्हाला हिलिंगची गरज असेल, तुम्हाला स्पिरिच्युअल गायडन्सची गरज असेल, तुम्हाला काउन्सिलिंगची गरज असेल तर हे वर्ष तुम्हाला सांगते की तुम्ही या सगळ्या गोष्टी ट्राय करून बघा आणि तुमच्या लव्ह लाईफला बेटर करण्याचा प्रयत्न करा. हे झालं मुलांक 1 ते 9साठी येणारं वर्ष किंवा गायडन्स काय आहे लव्ह लाईफ रिलेटेड आपण त्याची चर्चा केली. ओव्हरऑल तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी यावी, रिलेशनशिपमध्ये चांगल्या गोष्टी व्हाव्या त्यासाठी तुम्ही श्रीकृष्णाची उपासना करणं, राधाकृष्णाची उपासना करणं हे तुमच्यासाठी जास्त बेटर राहू शकतं. तुम्ही कृष्णाच्या मंत्रांचा जप करणं तुम्हाला चांगली पॉझिटिव्हिटी घेऊन देऊ शकतं. सो तुम्ही त्याचा जास्तीत जास्त उपयोग करा. पॉझिटिव्ह इंटेंट ठेवा, पॉझिटिव्ह संकल्प ठेवा. कारण की तुमचा संकल्प जर चुकीचा असेल तर तुमची कुठलीही उपासना, तुमचे कुठलेही उपाय फळ देणार नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह संकल्प ठेवा, त्यातून तुम्ही चांगले रिलेशनशिप अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या लाईफला बेटर करण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक अँड कॉमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येईल. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग फॅक्टसोबत. तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.